सामना क्रमांक आजच्या दिवसातील पहिला वांबोरी आणि वांबोरी पंचकृषीतील तमाम क्रीडा रसिक प्रेक्षकांचं मी स्वतः समालोचक नवनाथ साबळे आणि विनोद सावदी सर आम्ही सर्वांचं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत करतो। दिवस क्रमांक आजचा 6वा जो इथे आपल्याला पूर्णपणे पाहायला मिळतोय आणि सलामीची जोडी शिव मल्हार 11 टीमच्या माध्यमातून जे आपल्याला पूर्णपणे पाहायला मिळतात। एका बाजूला संघाचा पाया आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल अजय चोथे, तर दुसऱ्या बाजूला नक्कीच आपण पाहतोय नॉन स्ट्राइक यांच्या दिशेला निलेश शिंदे फ्रॉम टाकळीमिया। तर पहिलं षटक सामन्याला सुरुवात किरण लांडगे गोलंदाजीसाठी आपण पाहतोय तयार होत आहेत। 6 ओव्हरची मॅच इथे जी काही पूर्णपणे आपल्याला पाहायला मिळेल 2-1-1 हे गोलंदाजीचं समीकरण आहे। किरण लांडगेच्या विकेट हॅट्रिक साठी पारितोषिक आहे। ओहो पहिला चेंडू इथे पाहायचंय खतरा धोका। ओ सचिन हरिश्चंद्र इकडून झालेली गडबड, पहिला चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर चौकार। एकही गोष्ट जमाना आलाय का तुला, तू जर ग्राउंड मध्ये नाही शाळेत असा कसा या पठ्याचा तोल सुटला, डावल्ली हातातील संधी कारण झेल सुटला। वसीम भाई चिकन अँड फिश सेंटर वांबोरी प्रोप्रायटर माननीय वसीम भाई खान म्हणतात हे बाई प्युअर याडा माली। थँक्यू। पहिला चेंडू इथे आपण पाहतोय चौकार खेळलेला आहे। सचिन यांचं मी खरं तर कौतुक करेल, सांगेल तोही विषय मी। ओ याही वेळेस पाहायचं आपल्याला काव कॉर्नरला लॉफ्ट केलाय लागोपाठचे 2 चौकार 4 रन। साऱ्या गगनात ललकार शिव मल्हार इंडस्ट्रीज माननीय राजेंद्र गायकवाड दाजी यांचा सनसनीत चौकार। थँक्यू। 8 धावा धावफलकावरती जे आपल्याला पाहायला मिळतात। षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पहिलं, याच बरोबर तिसरा चेंडू काय जबरदस्त टाकलाय। खरं तर पहिले 2 दिवस मी या ठिकाणी होतो, परंतु पुढचे 3 दिवस मला मात्र नक्कीच इथं आलं नाही। मी खरं तर VCC वांबोरी परेश भाई आणि नासिर भाई आणि त्यांच्या सर्व टीमचं मी धन्यवाद खरंच देईल, त्यांची माफी मागेल। चला जाऊ द्या लवकरात लवकर। षटक क्रमांक पहिला पण पाहत आहोत। याच बरोबर नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील हा चेंडू एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये खेळलाय। अजय चोथेच्या डोक्यामध्ये आज काय आहे लागोपाठ इथे आपण पाहतोय हवाई तन चौकार आले 3-4 धावा। साऱ्या गगनात ललकार शिव मल्हार इंडस्ट्रीज माननीय राजेंद्र गायकवाड दाजी यांचा सनसनीत चौकार। याही वेळेस हा चेंडू इथे आपण पाहत आहोत। तर नक्कीच या क्रिकेटच्या स्पर्धेच्या माध्यमातून KSB कंपनीचे युनियनचे लीडर आदरणीय पांडुरंग तात्या मोरे हे सुद्धा या ठिकाणी सामन्याचा आनंद घेत आहेत। पांडुरंग शेट यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न बाब आपलं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत असेल। याही वेळेस हा चेंडू इथे पाहायचा आपल्याला फाईन मध्ये केलाय आणि अजयच्या बॅट मधून आणखीन एक घणाघाती फटका चौकार। हे रास्ते हे 4 के 4 रन। साऱ्या गगनात ललकार शिव मल्हार इंडस्ट्रीज माननीय राजेंद्र गायकवाड दाजी यांचा सनसनीत चौकार। संघाची धावसंख्या आपण पाहतोय षटक क्रमांक पहिलं संपलंय आणि पहिल्या ओव्हर मध्ये इथे नक्कीच आपण पाहतोय 4 चौकार आले 16 धावा धावफलकावरती जे आपल्याला पाहायला मिळतात। शिव मल्हार 11 डीजे। शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली, 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली। हिरा मोती पान सोनईवाला प्रोप्रायटर माननीय निखिल दळवी यांच्याकडून ओव्हर संपली। एक ओव्हरचा खेळ संपलेला आहे आणि धावफलकावरती आपण पाहतोय 16 धावा जे आपल्याला पाहायला मिळतात। राहुरी तालुक्यातील खेळाडूंसाठी अजून एक आनंदाची बातमी आहे। येथे 18 मार्चला YMCA मैदानावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक राहुरी प्रीमियर लीगचं जे काही आयोजन नियोजन विलासनाथ साळवे मित्रमंडळाच्या वतीने आहे, त्याही स्पर्धेमध्ये जर कुठल्या खेळाडूंना म्हणजे तालुक्यातील सर्व खेळाडूंना जर खेळायचं असेल तर फॉर्म प्रक्रिया भरण्यासाठी जी काय आजपासून सुरू होणार आहे संध्याकाळच्या सत्रामध्ये
संध्याकाळी तुम्हाला फॉर्म या ठिकाणी अवेलेबल होतील. याच बरोबर इथे पाहायचं आपल्याला बबलू एसकर षटक क्रमांक दुसरे करतायत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक राहुरी 2024 विलासनाना साळवे मित्रमंडळाच्या वतीने जे आपण पाहत आहोत. 18 मार्च पासून YMCच्या मैदानावरती परत एकदा क्रिकेटची स्पर्धा आहे. तालुक्यातील खेळाडूंसाठी मात्र आणखीन एक चांगलं व्यासपीठ तिथं जे काही खेळाडूंना मिळेल. खेळाडूंना विनंती आहे आजपासून फॉर्म भरण्याची जी काही तारीख सुरू होतीये फॉर्म भरून घ्या. ओ हा चेंडू पाहायचं इथे परत एकदा गॅप मध्ये आहे आणि याच बरोबर चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. वा अजय वा चौकार. साऱ्या गगनात ललकार. शिव मल्हार इंडस्ट्रीज माननीय राजेंद्र गायकवाड दाजी यांचा सनसनीत चौकार. निलेश शिंदेच्या बॅट मधून आपण पाहतोय सुरुवात होते. अजयने पहिल्या ओव्हर मध्ये आपण पाहतोय 4 चौकार खेळलेत आणि स्ट्राईक थोडीशी रोटेट झाली. निलेश शिंदेच्याही बॅट मधून आपण पाहतोय चौकार आलेला आहे. 20 धावा धाव फलकावरती. याही वेळेस पाहायचं आपल्याला तिथे लॉफ्ट केलाय क्षेत्ररक्षक रवी खूप जोरवरती. वा दोनही खेळाडू आज मात्र कंबर कसून आलेत की काय. लागोपाठचा दुसरा चौकार. 4 रन. साऱ्या गगनात ललकार. शिव मल्हार इंडस्ट्रीज माननीय राजेंद्र गायकवाड दाजी यांचा सनसनीत चौकार. या ठिकाणी वास्तुशिल्प टीमचे संघ मालक विवेक शेठ सगळीकडे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत आहे. खरं तर 2-3 दिवस मात्र येणं झालं नाही त्यामुळे मी VCC वांबोरीकरांचं खरं तर माफी मागेल दिलगिरी व्यक्त करेल. ओ हा चेंडू पाहायचा आपल्याला परत एकदा खेळलाय. क्षेत्ररक्षक स्वतः ऋषिकेश सुपारे त्या ठिकाणी जे काही आपल्याला पाहायला मिळतील आणि तोपर्यंत देखील घेतल्या जात आहेत 2 धाबा. शिव मल्हार 11 हा संघ आपण पाहत आहोत. काय जबरदस्त स्थितीमध्ये आहे. कॉलबॅक मधून वरती येणं मित्रांनो फार सोपी गोष्ट नाही. उन्हाचा जो काय तीव्र प्रचंड जे काही तापमान आहे तरी सुद्धा हे खेळाडू आतमध्ये जीवाच्या आकांक्षेने खेळतात. ही खूप महत्वाची गोष्ट आहे. परत एकदा हा चेंडू आपण पाहतोय फुल्लर लेनचा बॉल. षटक क्रमांक दुसरे ही चांगल्या स्थितीमध्ये शिव मल्हार 11 या टीमकडून जे काही आपल्याला पाहायला मिळते. संघाची धाव संख्या स्कोर कार्ड वरती जे आपल्याला पाहायला मिळेल 27 धाबा धाव फलकावरती. बबलू एसकर या खेळाडूबद्दल जर सांगायचं झालं त्याला फार जास्त क्रिकेटचा अनुभव नाही. मला वाटतं ही त्याची फक्त मोठी जी लीग आहे ना ती खेळायची फक्त ही दुसरी वेळ आहे. त्याने येवल्याखाडा प्रीमियर लीग मध्ये बजरंग प्रीमियर लीग मध्ये सुद्धा चांगला परफॉर्मन्स दिलेला आहे. आज गावच्या या मैदानाच्या आतमध्ये बबलू एसकर कशा रीतीने गोलंदाजी करतोय हे आपल्याला पाहायचंय. 27 धाबा धाव फलकावरती जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. याच बरोबर इथे परत एकदा बिहिट केलाय. खिलाडी बन गए दर्शक और दर्शक बन गए दीवाने. हे 6 रन. षटकार. शिवछत्रपतींचा छावा. मिळाल्या 6 धावा. ब्रँडेड लग्न बस्ता होलसेल रेट मध्ये मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण राधिका होलसेल मार्केट यांचा दणदणीत खणखणीत षटकार. थँक्यू. स्कोर कार्ड वरती आपण पाहत आहोत संघाची धाव संख्या 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि शिव मल्हार 11 टीमच्या धाव फलकावरती आपण पाहत आहोत बिनबाद 33 धाबा. डीजे शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. हिरा मोती पान सोनईवाला प्रोप्रायटर माननीय निखिल दळवी यांच्याकडून ओव्हर संपली. पहिली पॉवर प्लेची 2 षटकं आपण पाहिलेली आहे. 33 धावा धाव फलकावरती शिव मल्हार 11 या संघाच्या ज्या काही आपल्याला पाहायला मिळाल्या. पॉवर प्ले शिव मल्हार 11 टीम साठी चांगले गेलेला आहे. 3रं षटक सचिन हरिश्चंद्र आहे. याही वेळेस हा चेंडू आपण पाहत आहोत. इथे मात्र डाऊन डी ग्राउंड ऑफ साईडला एक चांगला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक मात्र थोडासा फंबल झालाय आणि तोपर्यंत घेतल्या जात आहेत सिंगल डबल आणि पाहायचं आपल्याला प्रयत्न. एक दुसरी तिसरी रन जी आहे ना तिला मात्र थोडासा लेट कॉल दिला त्यामुळे 3री धाव झाली नाही. संघाची धाव संख्या आपण पाहतोय 2 धाव्यांनी जे की आपल्याला पाहायला मिळेल 35 रन 35 धाबा धाव फलकावरती जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. सोशल 11 हा संघ मात्र सुपर 8 मध्ये 2 मॅच जिंकून आलेला आहे. तर दुसऱ्या बाजूला कॉलबॅक मधली टीम आहे शिव मल्हार 11.
ओ याच बरोबर इथे पाहायचंय गल्लीमध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय आणि देऊन जाईल 4 रन चौकार. भिडूदे साऱ्या गगनात ललकार. शिव मल्हार इंडस्ट्रीज माननीय राजेंद्र गायकवाड दाजी यांचा सनसनीत चौकार. संघाची धाव संख्या आपण पाहतोय धाव फलकावरती जे आपल्याला पाहायला मिळत आहेत 39 धाबा. खरं तर दोस्ती साऊंड सिस्टीमचे मालक सोमनाथ शेठ गाडक यांचंही मनापासून आभार आहे. डीजे ऑपरेटर आमचे जायद भाई असतील, त्याचबरोबर बबलू शेठ गाडेकर यांचंही मी कौतुक करेल. अतिशय सुंदर वातावरण निर्मिती त्यांच्या माध्यमातून डीजेच्या माध्यमातून जी काही केली जाते. याही वेळेस हा चेंडू डाय फेकला होता, सूर तर मारला होता, तिथे धूर देखील काढला, परंतु चेंडू भूर झाला. इथे पाहायचं आपल्याला रन देखील आलेले आहे 40. काही गोष्ट जमाना ना आलाय का तुला, तू जर ग्राउंड मध्ये नाही शाळेत असा कसा या पठ्याचा तोल सुटला. डावलली हातातील संधी कारण झेल सुटला. वसीम भाई चिकन अँड फिश सेंटर वांबोरी प्रोप्रायटर. थँक्यू मित्रांनो. जेल सुटू द्या, परंतु ते आज या वयामध्ये डाय फेकतात हे खूप महत्वाचे. याच बरोबर इथे पाहायचं आपल्याला परफेक्ट बॅटच्या मधोमध छत्रपतींचा छावा. या मिळतील तब्बल 6 धावा. षटकार. शिवछत्रपतींचा छावा. मिळाल्या 6 धावा. ब्रँडेड लग्न बस्ता होलसेल रेट मध्ये मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण राधिका होलसेल मार्केट यांचा दणदणीत खणखणीत षटकार. धन्यवाद. या ठिकाणी आदरणीय बाबासाहेबजी चोथे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मी बाबासाहेब चोथे यांना विनंती करेल आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न बाबत आपलं देखील मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत आहे. 46 धाबा धाव फलकावरती जे आपल्याला पाहायला मिळत आहेत, त्यामधल्या 28 धाबा अजय चौथीच्या आहेत. दुसऱ्या बाजूला वैयक्तिक 18 या धाव संख्येवरती निलेश शिंदे देखील खेळत आहेत. खरं तर सोशल ग्रुप असेल, विश्वकर्मा ग्रुप असेल, जनता राजा प्रतिष्ठान असेल आणि सर्व उदयसिंह मित्र मंडळाचे जे काही कार्यकर्ते आहेत त्यांच्या आयोजन आणि नियोजनातून मात्र ही साकारली जाणारी क्रिकेटची स्पर्धा नमो चषक वांबोरी प्रीमियर लीग दिवस क्रमांक 6 आणि 6व्या दिवसातील सुपर 8चा बी गटातील पहिला मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय रंगलेला आहे. काय जबरदस्त इनिंग खेळताना आपल्याला पाहायला मिळतात अजय चौथे. ज्या कामाची सुरुवात चांगली त्या कामाचा शेवट देखील चांगला. सुरुवात तर अजय चौथेनं चांगली केलेली आहे. सचिनला मात्र आता सर्व सूत्र हातामध्ये घ्यावे लागतील. गोलंदाज तयार सचिन. याच बरोबर स्टँड ऑन डिलिव्हर आणि इथे पाहायचंय परत एकदा खिलाडी के मस्तक पे दस्तक गेंद सीमा रेखे के बाहर. षटकार. शिवछत्रपतींचा छावा. मिळाल्या 6 धावा. ब्रँडेड लग्न बस्ता होलसेल रेट मध्ये मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण राधिका होलसेल मार्केट यांचा दणदणीत खणखणीत षटकार. धन्यवाद. स्कोर कार्डवरती आपण पाहत आहोत संघाची धाव संख्या 52 धावा धाव फलकावरती जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरं तर राहुरी टेनिस क्रिकेटमध्ये अजय चौथेच्या अर्धशतकाची वाट पाहिली जाते आणि पाहायचं आपल्याला तो या मैदानावरती अर्धशतक झळकेल का. 9 चेंडू मध्ये 34 या धाव संख्येवरती आहे. बरेचसे खेळाडू टॉप लिस्ट मध्ये आहेत अर्धशतक मारण्याच्या राहुरी टेनिस क्रिकेटमध्ये आणि त्यामधला पहिल्या 5 मध्ये असलेला हा खेळाडू आहे अजय चौथे. विशाल तिडके सरेश त्यांच्या पाठीमागे काम पाहतायत. चांगलं काम आहे. दुसऱ्याही दिवशी पहिल्याही दिवशी मात्र चांगले खेळाडू खेळले. तिसरा दिवस देखील आपला लीग मॅचचा गेला आणि पाहता पाहता या पहिल्या डावाचे 3 ओव्हर इथे जे आपण पाहतोय संपले गेल्यात. 3 ओव्हर नंतर शिव मल्हार 11 टीमच्या बिनबाद 52 धाबा. डीजे शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. हिरा मोती पान सोनईवाला प्रोप्रायटर माननीय निखिल दळवी यांच्याकडून ओव्हर संपली.